रिपब्लिक आपला आज दिवस दुसरा. कालचे सगळे प्लॅन कॅन्सल झाले. आता आज नवीन प्लॅन करायचे, बघू काय प्लॅन काय नाही. बघायला लागला आता जायचंय. हा नाही माहिती बघ. तर आज बघू आता काय प्लॅन होता. आज जायचं विलावरती. विलाला गेलो पुढे काय आपला प्लॅन काय करायचं आज. कुठल्या बीचला जायचं आपल्याला. अरे यार जाऊ दे, काहीच माहित नाही कोणाला. फक्त प्लॅन करून बसलो, पण काय केलं हे माहित नाही. नाश्त्यामध्ये कळत. आता इथून निघून चेकआउट करायचं पहिलं, मग नाश्ता करायचा. बघू आता नाश्ता केल्यावर काय असं ठरेल पुढं. आमची असं नसतं भैया. काय प्लॅन होतात ते माहित नाहीत, पण त्या ऑटोमॅटिक एक्झिक्यूट होतात. तर भाई आपण निघालो आता स्टेकडे आपल्या विलाला. बघू आता पहिला नाश्त्याचं बघायची, पहिले भूक लागली. लवकरात लवकर नाश्त्याचं नियोजन करून स्टेला जायचं. म्हणजे तिथून पुढे आपल्याला बीचला जायचंय. ते काठाडा बघायचा. काठाडा आपल्याला ठीक आहे. काठाडा बघायचा आपण. चला आता नाश्त्याचं नियोजन करू काहीतरी. मत कर बेटा मत कर, मैं बोल रहा हूँ बेटा मत कर ऐसा. तर भाई आपण आपल्या प्रॉपर्टीला आलेलो आहे. वाटलं होतं असा खूप छान असं विला असेल, पण नाही का असा नेचर वगैरे तसं आहे बरं का, भरपूर चांगलं. ही अशी प्रॉपर्टी आहे आपली. हा विला आहे. चला पहिला आतून बघू विला कसा आहे काय. तुम्ही असे स्टार्ट इथून आपला हॉल एरिया ठीक आहे. हो तर किचन मस्त नाही. हे एक बेडरूम. आपण आपल्या भाडीने घेतल्या विलाचा टूर देऊ. अशी सीडी गॅलरी. ओ माय गॉड, स्पेशियस गॅलरी. स्पेस. ही एक बेडरूम. ही एक बेडरूम. आतमध्ये वॉशरूम. आमचा एकाकी विला. वरती काय ऊपर क्या है. ऊपर ऊपर क्या है. ऊपर क्या है. ऊपर टेरेस से भाई नको आता टेरेसला जायला. काय खराब होतं. चलो तास ओव्हरऑल आपला विला होता. हे दाखवले मी. हा एरिया सगळ्यात बेस्ट एरिया भाई. हा क्लास. ठीक आहे चलो, काय हरकत नाही. मस्त आहे विला. बाय बाय. हे पलीकडे आहे. हे पण आहे की रेंटला असतील पलीकडचे. मस्त थंड येतं यार. खूप छान खूप छान एकदम कडक असा व्ह्यू आहे. ठीक आहे चलो चलो बाय बाय. A few moments later. बघा लाडले. है बोला. हाय सर. खाना अच्छा तो बस. सर तर भाई आपला नाश्त्याचा प्लॅन होता तो कॅन्सल झाला. नाश्त्यासाठी आपण डायरेक्ट जेवायला आलोय. विलाला जाऊन आलो. विलाचा टूर तर बघितला असताल तुम्ही. तर मग आता डायरेक्ट बघू आता पुढे काय होतंय काय नाही. तर आता आपलं जेवण तर झालेलं आहे. आता जायचं आपल्याला कुठलं रे. काशेली पॉइंटला. असला जबरदस्त पॉइंट आहे तो. बघून बघा फक्त तुम्ही पुढं. काय रे बीच काय बोलायचं का. नाही बीच नाही, बीच पॉइंट येतो. त्या पॉइंट तू समजा भाऊ कसं असतं. ओके ओके. तुला काय बोलायचं. कशी
अरे अरे लोड कशी इंडियन जुगाडू अंकुश भाऊची चड्डी डॅशबोर्ड लावायची. बीचवर पोहण्यासाठी काय करतात पोरं काय सांगतात ना भाई. इंडियन लोक डेंजर. शोपीस कसं भाई प्लॅन मध्ये थोडं चेंज जायचं आपलं कुठला काशिलेला. काशीला जातात एक बीच दिसला रोडला तर लगेच भाई गाडी आपली त्या बीच वरती आली. भाई पण बीच क्लास आहे पण ऊन खूप आहे. दिस इज आवर व्ह्यू. तर भाई बीच वगैरे विजिट केला, फोटो काढले, सगळं झालं. आता निघालो गाडीकडे. आता जायचं कशेलीला. बरं भाई तर फुटबॉल वगैरे खेळतात ते आपले अंकुश भाऊ चड्डी वाळत होतो मागाशी. ते चड्डी तर वाळली आता बघू परत भिजवायची कशी बघायचं आता ना अंकुश. चाललो आता आता कशी भाऊ कशी कॅश नाही भाऊ कशी नाही कॅश नाही कॅशली असते. कॅशली मी कुठेतरी ऐकलो होतं त्यामुळे ते कॅशली निघलं माझ्या. भाई बघा इथे काय सॉफ्ट एकदम पुरा निघर आपली भाव टाइम झाली ती टाइम झाली माझी. ब्लॅक सँड भाऊ सोनेरी चमकते माहिती खाली तर काय. चलो गाडी कुठे आहे आपली. A vida ficou e meu coração nunca voltou. तर भाई लोक आपण आलो आता एका स्पॉटला. तो स्पॉट असला स्पॉट आहे म्हणजे इतका इतका एक चाचा वास्ते के ना हुईया कुछ ना हुईया वास्ते के ना हुईया कुछ ना हुईया के ना कितना हुई एक्सपेन्सिव्ह असं म्हणजे नाही का नेचर एक्सपेन्सिव्ह स्पॉट आहे एकदम. भाई त्या स्पॉटला तोडच नाही कुठलीच. स्पॉट आहे स्पॉटला मी तुम्हाला घेऊन आलो. बघू आपण वन ऑफ द मोस्ट बेस्ट स्पॉट इन द कोकण. आपली गँग गेली पुढे पण चाललंय मागून हळूहळू त्याच्यात. हे अंकुश भाऊ सुद्धा पोहोच असणार आहे. चड्डी घेतली का भाऊ तुझी ठेवलं नाही आपलं. भाई तर असला खडक व्ह्यू आहे पुढे असला खडक व्ह्यू आहे त्या खतरनाक व्ह्यू दाखवतो 2 मिनिटं. जस्ट थोडासा समोर भाई एवढ्यावर पण लोक जातात. थोडी हिंड भेटली असेल तिकडून मला. इतका सही नाही बा सेफ्टी फर्स्ट. थांब ना 1 मिनिट आहे ना इकडे. भाई पडायचं की जायचं. थांब 1 मिनिट थांब मला सर मी दाखवतो. जस्ट सेकंड 1 2 3
अरे डान्स Back home safe and sound, guided by the stars, we'll chase the light tonight. You and I escape reality. Can't you see it's our destiny? And now we are dancing wild and free in love and harmony for infinity. We soar high, breaking through the sky, and side by side, forever we fly. भाई जिकडे बघल तिकडे नुसता सगळीकडे समुद्र समुद्र. त्या कोपऱ्याला बघ, ह्या कोपऱ्याला बघ, कुठल्याही कोपऱ्याला बघ, सगळा समुद्र समुद्र. कसा रूट आहे खाली जायला. आपण बघू आता खालून कसा व्ह्यू येतो. वरून तर एकदम फर्स्ट क्लास व्ह्यू होता. आणि आपली गँग गेली कुठं. ओके ओके भाई, तर बघा रूट कसा आहे. खतरनाक एकदम डेंजर असं रूट आहे. आव पडला होता फोन आता. साईड व्ह्यू असले मौल्यवान व्ह्यू होते यार खरंच भाई. जे लोक इकडे राहतात ते फुल तृप्त असते. आपले व्ह्यू भाई रोज रोज बघ ना. मी तर रोज बसेल भाई तो वरती येऊन इकडे राहायला असतो. काय वाटलं त्याला व्ह्यू बघायला. टेन्शन आलं त्याला व्ह्यू बघायला. डिप्रेशन आलं त्याला व्ह्यू बघायला. ब्रेकअप झालं त्याला व्ह्यू बघायला. पेपर खराब गेला चला व्ह्यू बघायला. नुसते व्ह्यू बघत फिरायचे भाई. काय ही लाईफ भाई, ही लाईफ इथे यायची. पब्लिक चालले हळूहळू. चला सो भाई कैसा है. सो हाँ एपिक लेवल एपिक लेवल ये बघा इथं सोडा सेंट आहे. इकडे पण आपली मॅगी वगैरे खाऊ शकतो तुम्ही आलात तर. पण नाही. ओ बापरे, इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. इथे आपला सही आहे फुल क्लास. भाई साहब भाई व्यू काय आहे रे. दिस इज द रिअल कोकण. कोकण एवढं सुंदर. आपलं फोटो वगैरे काढायचं. अरे सही है लाटा. Como se o tempo parou, uma imagem gira e nunca cessou. Look lento, a vida ficou e meu coração nunca voltou. एक पोझिशन डिस्कवर झाली. चाललो आपण दुसऱ्या लोकेशनला. सॉरी एक लोकेशन डिस्कवर झालं तर आपण दुसऱ्या लोकेशनला खालच्या पॉइंटला भेटायचं. खाली जायचं आपण तिथं खाली. ठीक आहे पाहू आपण खाली काय कसं येईल. भाई साहब दिस इज हाऊ द रोड व्यू.
ब्रेक लगा ब्रेक लगा ब्रेक लगा ब्रेक लगा ब्रेक लगा. आणखी लोक हो भाई साहब काय व्ह्यू आहे. बेकार बेकार एकदम बेकार. भाई बोलल्याप्रमाणे आपला प्लॅन सक्सेसफुल. आलो आपण एका बीच वरती. या बीच वरती घंटा कोण नाही, फक्त आपण. आपण इथं पाण्यात उड्या मारायच्या. कशा पाण्यात उड्या मारायच्या कशा असं. बघा आता कपडे वगैरे चेंज करून आपण आलो बीच वरती. भाई काय क्रेझी सीन यार. सनसेट बघा सनसेट. चला भाई आम्ही येतो आता पाण्यात. भेटू आपण पाण्यात नंतर. भाई बीच वर आलो आता. भिजलोय सगळे. काय साहेबांना चड्डी नाही घालायला. चड्डी वाळली पण ती बाहेरची पॅन्टच नाही घालायला. एवढी सकाळपासून चड्डी वाळवली, पॅन्टच नाही चड्डीवरती घालायला. कमी पण चाललो भाऊ बाहेर. पकड रे भाई. स्टंट बाहेर करू नका कुठं. भाई सकाळी अंकुश भाई चिड्डी वाळली तर पॅन्ट वाळती. आणि एक कोणामुळे झालंय, ड्रायव्हर मुळे आपल्या. अशी वाळती आमची पॅन्ट. नाही नाही गाडीत घ्यायची बाबा. एक मॅटर झाला. जिथं बीचला गेलतो फिरायला तिथं आमची साईड बॅग पडली. त्या साईड बॅग मध्ये डॉक्युमेंट्स होते, वॉलेट होतं, सगळं होतं. काही पैसे पण होते. कशी काय पडली ते सगळी स्टोरी सांगेल तुम्हाला. थांबा पहिले बॅग भेटते का नाही बघू दे. बघू आता भेटली तर पाहिजे. होप साहेब शोधू. तर भाई आज दिवस तिसरा. रात्र जे झालं त्यामुळे लवकर घरी आलो.
रात्री उशिरा घरी आलो, सॉरी उशिरा घरी आलो, डायरेक्ट घेऊन झोपलो डायरेक्टच. आता मी सांगतो स्टोरी. वॉलेट कसं गायब झालं आणि पाऊच कसा गायब झाला. तो सीन असं झाला, बीचवरती गेलो, मस्ती वगैरे केली, बीचवरून आलो तर येताना कपडे बदलले. कपडे बदलता ती बॅग ठेवली टपावरती. तर ती बॅग टपावरती ठेवली, कपडे वगैरे चेंज केले आणि ज्याने ठेवली पाहिजे तो विसरला. आता काय बोलायचं. आणि ते बॅग रस्त्यामध्ये पडली. मग परत ते बॅग शोधायला रात्री गेलो, तरी पण नाही भेटली. जाऊ दे बाई, काही विषय नाही. वॉलेटमध्ये पैसे होते, थोडेफार डॉक्युमेंट होते, आणि एक माईक होता. सगळं गेलं. काही हरकत नाही भाऊ, कसं राहतं. सगळ्याच गोष्टी चांगल्या चालल्या, मजा काय. काहीतरी थ्रिल पाहिजे ना आयुष्यामध्ये, तरी अशी लागतात. बघू आता जायचं घरी. आता 12ची ट्रेन आहे, ती पकडायची आणि घरी जायचं. चलो आवरतो आता, पॅक वगैरे करतो, निघू आता. बाय बाय. तर भाई आपण रेंटवर घेतलेली गाडी परत दिली आहे. आता निघायचं घरी. चलो घर को अभी झाला आता. तर भाई आपण रेंटवर घेतलेली गाडी दिली परत, डिपॉझिट ठेवले ते घेतलं, डायरेक्ट घरी जायचं. रेल्वे पकडायची आता स्टेशनला, रत्नागिरी स्टेशनला डायरेक्ट आपला आता मूव्ह, पहिला नेक्स्ट मूव्ह. बघू आहे आता काय होतं काय नाही. चालेल, अशी बी तशी बी एंडिंग झालेली आपली. पुढे एंडिंग रेकॉर्ड होईल नाही होईल काय सांगता येत नाही. जर झालीच तर ठीक, नाही तर गुड बाय. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा. काळजी घ्या, येतो. बाय बाय. पडलं तर पण काय नाही. सुटल्याची बॅग तुझ्याकडे आहे ना. स्माइल दिस. कसं आहे आजचा प्रवास. एक टेन्शन काढ. तर काय आलोय आता रत्नागिरी एअरपोर्टला. आता चाललं आपल्या ट्रेनकडे. बघू आता जायचं ट्रेनकडे, बघायचं ट्रेन आली आहे की नाही. तर बाय आपल्याला येताना तर काय व्लॉग एंडिंग करायला जमला नाही. ट्रॅव्हल करून खूप दमलो होतो, त्यामुळे घरी येऊन डायरेक्ट झोपलो, जेवलो वगैरे. आता म्हणलं व्हिडिओची एंडिंग राहिली, आता मग एंडिंग करावी व्लॉगची. तर त्यासाठी एंडिंग व्हिडिओ तयार केला आहे. आता जे काही झालं सगळं झालं ते सगळं तुम्ही पाहिलं. फक्त आता व्लॉग कसा वाटला, काय वाटला, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.